निजधामपता प्राप्त करण्यासाठी भगवंताने आम्हाला सुंदर हे शरीर दिलेलं आहे। या शरीराच्या माध्यमातून देवाचा पता जीवाने शोधावा आणि पता शोधण्यासाठीच आम्ही आलेलो आहोत। ज्यांनी शोध घेतला त्यांना पता मिळाला आणि ज्यांनी शोध घेतलाच नाही त्यांना पता मिळू शकत नाही। म्हणून आजच्या अभंगातून तुकाराम महाराज ज्यांनी पता प्राप्त केला त्यांना देवाचं दूत म्हटले जाते। कोणालाही देवाचं दूत म्हणता येत नाही। ज्यांनी देव आपला केला, जे देव स्वरूप झाले, जे देवाच्या स्वरूपामध्ये विलीन झाले त्यांना देवाचं दूत म्हटले जाते। दूत दोन प्रकारचे आहेत, एक आहे संसाराचा दूत आणि एक आहे परमार्थातला दूत। परमार्थातला दूत त्याचं जीवन वेगळं, त्याचा विषय वेगळा, त्याचा व्यवहार वेगळा, त्याचा स्वभाव वेगळा आणि त्याच्या जीवनाची प्राप्ती सुद्धा वेगळी। संसाराचा दूत वेगळा आहे। संसाराचा दूत त्याला कोणत्याच प्रकारची देवाचा दूत आहे त्याच्याजवळ आसक्ती नाही आणि संसाराचा दूत आहे तो आसक्तीशिवाय जगू शकत नाही। म्हणून तुकाराम महाराजाच्या अभंगातून नर शरीर ज्यांना प्राप्त झालेलं आहे सर्व भाविकांना तुकाराम महाराज सांगतात की बाबांनो, संसाराचं दूत होऊन मेल्यापेक्षा देवाचं दूत होऊन मरा। संसाराचा दूत जो होतो त्याला पुनरपी जननम पुनरपी मरणम, जन्म मृत्यूच्या फेऱ्यामध्ये त्याला पडावं लागतं। पण जो देवाचं दूत होतो तो जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून पैल तीराला जातो। पैल तीराला तर जातोच, पण त्याच्या जीवनामध्ये वेगळं ऐश्वर्य तयार होते। वेगळं ऐश्वर्य तयार करण्यासाठी देवाच्या दूताला रात्रंदिवस प्रयत्न करावा लागतो, चिंतन करावं लागतं। याच्यासाठी केला होता साठी होता केला अट्टहास। कशा करता? शेवटचा दिवस गोड व्हावा। शेवटचा दिवस गोड होण्यासाठी, गोड करण्यासाठी काय करावं लागतं? अट्टहास करावा लागतो। उदाहरण आहे, संसार म्हटलं की काटकसर आहे। जो काटकसरीनं वागतो त्याचा संसार चांगला होत असतो आणि जो अट्टहासानं वागत असतो त्याच्या जीवनाचा प्रवास आणि परमार्थ त्याचा गोड झाल्याशिवाय राहत नाही। म्हणून तुकोबाराय आम्हाला सर्वांना मार्गदर्शन करतात। बाबांनो, नरदेहाला आल्यानंतर अट्टहास करावा लागतो। अट्टहास म्हणजे काय? अट्टहास म्हणजे सर्वांवर कंट्रोल ठेवावा लागतो। इंद्रियावर कंट्रोल ठेवावं लागते, मनावर कंट्रोल ठेवावं लागतं, देहावर कंट्रोल ठेवावं लागतं, वासनेवर कंट्रोल ठेवावं लागतं। मन जाईल तिकडे जाऊ दिलं तर त्याचा शेवट गोड होऊ शकत नाही। मनाला अंकुश लावा लागतो। कोणता अंकुश? तुका म्हणे मना पाहिजे अंकुश, रात्र आणि दिवस सद्बुद्धीचा, सद्विचाराचा, सद्गोष्टीचा काय पाहिजे?
याला अंकुश पाहिजेत असते. म्हणून या मनाला सद्गोष्टीचा अंकुश दाखवल्याशिवाय हे मन आवरल्या जात नाही. आणि याला आवरण्यासाठीच ज्यांनी आपलं मन आवरलेलं आहे, चित्ती नाही आस त्याचा पांडुरंग दास. ज्याच्या चित्तामध्ये कोणत्याच प्रकारची आशा नाही, त्याचा दास देव झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून आजच्या अभंगातून तुकोबराय तुम्हा मला सर्वांना सांगतात, मायबाप हो, नरदेहाला आल्यानंतर देवाचं दूत व्हा. देवाचं दूत जर झालं तर फायदा काय आहे? खूप मोठा फायदा आहे की जो येम आहे, येम सर्व लोक येमाला घाबरतात. येमाला सर्व लोक घाबरतात. येम लोकच नाही, देव सुद्धा घाबरतात. देवाचा अवतार जर संपवायचा असला, देवाचा अवतार संपत आला तर देवाचा मालक आहे. आपल्याकडे काळ येतो आणि देवाकडे महाकाळ जात असतो. प्रभू रामचंद्राचा अवतार कार्य संपलं आणि संपल्यानंतर महाकाल प्रभू रामचंद्राकडे गेले. सांगितलं, प्रभू आपलं अवतार कार्य संपलेलं आहे. देवानी सांगितलं, मी सर्व सिद्ध झालो, सर्व योग सिद्ध झाले, पण मृत्यू योग मी अजून सिद्ध झालो नाही. कारण मृत्यू योगवर मला मात करायची. मृत्यू योगवर मात करण्यासाठी रामप्रभूंनी ताबडतोब आपल्या गुरुकडे गेले आणि वशिष्ठांनी जेव्हा त्यांना ज्ञान सांगितलं, त्याला योग वशिष्ठ असं म्हटलं जाते. वशिष्ठांनी काय सांगितलं? मृत्यू योग शिकवला, मृत्यू योग सांगितला. आणि तेव्हा रामप्रभू मृत्यूवर त्यांनी विजय मिळवला. मृत्यूवर विजय मिळवणं हेच आपल्या जीवनातली खरी काय आहे? पूर्णता आहे. विठ्ठल म्हणून मरण ही सर्वात मोठी समस्या आहे. मरण ही सर्वात मोठी काय आहे? मृत्यू लोकातली सर्वात मोठी समस्या आहे. मरण निवारण करण्यासाठी 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण, या सर्वांचं मनोगत सर्वांना ऐकावं लागतं. 4 वेद सांगतात, आय महात्मा ब्रह्म, प्रज्ञावान ब्रह्म, तत्वमसी ब्रह्म, सच्चिदानंद ब्रह्म, ब्रह्म कधी मरत नाही. जसा सूर्य स्वयंप्रकाश रूप आहे, तसा आत्मा हा स्वयं सच्चिदानंद स्वरूप आहे. आणि जो स्वयं सच्चिदानंद आहे तो मरू शकत नाही. मग आत्म्याचं स्वरूप वर्णन करत असताना, आत्मस्वरूपाचं लक्षण करत असताना वेदांनी सांगितलं, आय महात्मा ब्रह्म. ब्रह्म कसं आहे? आय महात्मा ब्रह्म सच्चिदानंद स्वरूप आहे, ते माझं स्वरूप आहे. मग देवाचं स्वरूप कधी मरते का? देवाचं स्वरूप कधी मरत नाही. आणि तुम्ही आम्ही सुद्धा देवाचं स्वरूप आहोत. तुम्हाला असं वाटू देऊ ना की मी जीव आहे. कारण भगवान सांगतात, भगवंताने हे विश्व निर्माण केलं आणि या विश्वाची जेवढी काही हे जीव निर्माण केलेले आहेत, तुम्ही आम्ही ईश्वराचे कोण आहोत? लेकरं आहोत. ईश्वराची ही शक्ती आहे आणि ही शक्ती देवाला वाटते माझ्याकडे आली पाहिजे. पण आपण देवाकडे न जाता विषयाच्या पाठीमागे लागलो. विषय विषयाचा परिपाडू, गोड परमार्थ लागे कडू, कडू विषय तो गोडू जीवासी झाला. या जीवाला जे गोड आहे ते कडू वाटायला लागलं आणि जे कडू आहे ते गोड वाटायला लागलं. सांगितलं, आपण देवाचं स्वरूप आहो, पण आपल्याला असं वाटत नाही की देव आपला आहे म्हणून. वावरात गेलेला नवरा आपल्याला आपला वाटतो, वावरातलं आंब्याचं झाड आपलं आपल्याला वाटते, विहीर वाटते, पण या देहातला आत्मा कधी आपल्याला आपला वाटला का? ज्या दिवशी देहातला आत्मा तुम्हाला तुमचा वाटेल त्या दिवशी समजावं नक्की देवाची कृपा आपल्यावर झाली. विठ्ठल
त्याला संतांची भीती आहे, त्याला देवाची भीती आहे. काळाला भीती कोणाची आहे? काळाला भीती संतांची आहे, काळाला भीती देवाची आहे. कारण सांगितलं जगा काळ खाय आम्ही माता दिला